नमस्कार. संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा. पूजाच चालू होती आणि अचानक ऑर्डर आली, तर आता त्या ऑर्डरचं मी काम करायला घेतलेलं आहे. तर इथे मी 1 वाटी गूळ आणि 3 वाटी नारळाचा चव असा मी या मेजरनी तुपावर खसखस घालून सर्व व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आता हे सर्व छानपैकी परतून झाल्यावर याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं मीठ, तसंच जायफळ असं हे सर्व एकत्र करून घेतलं आणि हे थोडं थंड व्हायला बाजूला ठेवलं. तोपर्यंत आपण आता उकड बघून घेऊया. इथे मी दीड ग्लास भरून पाणी घातलं आहे, त्यात मीठ घातलं आहे आणि तूप. प्रत्येक पिठाचा अंदाज वेगळा वेगळा असतो पाण्याचा. तर हे पीठ जे मी घरी केलेलं आहे त्याला जर दीड ते पावणे 2 पेलं पाणी घेतलं तर 2 पेले पीठ घ्यायचे. तर मी आता इथे 2 आपले हे जे ग्लास आहेत तेवढे भरून मी पीठ घालून व्यवस्थित चाळून या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर गॅस घालवून सर्व त्याच्या गाठी होत्या त्या फोडून घेतल्या. आता ते सगळं मिश्रण मी परातीमध्ये काढून घेणार आहे आणि त्या कढईमध्ये पाणी घालून ठेवणार आहे. इथे मी हे सर्व मिश्रण पाण्याचा तेलाचा हात लावून व्यवस्थित छान मळून घेतले. तर हलकीशी कोमट झाल्यावर मळून घेतले. आता यात मी तेलाचा हात घेऊन सगळं व्यवस्थित सारखं करून घेणार आणि हा जो पिठाचा गोळा आहे हा मी कढईमध्ये थोडा वेळ एक कमीत कमी 10 ते 15 मिनटं मुरत ठेवणार आहे झाकून, म्हणजे मग तो छान फुलतो. आता इथे मी मोदक बनवायला घेतले. आज मोदकाच्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की साईज छोटी हवे, कारण त्यांना क्वांटिटी जास्त हवी होती. 40 मोदक हवे होते, तर ते म्हणाले की आम्हाला थोडे लहान साईजचे करून द्या. तर इथे मी अगदीच लहान मोदक करते. मला खरं तर सवय नाही आहे, तुम्हाला कळतच असेल. नाही तर पारी पूर्ण माझा हात भरून असते, पण आज पारी छोटी आहे. आणि इथे मी आधीच सारणाचे गोळे करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेले थंड झाल्याबरोबर. तर ते घेऊन मी इथे सगळा आपला व्यवस्थित मोदक वळून घेतलेला आहे आणि आता आपले मोदक उकडायला जाणार आहेत. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आपल्या ऑर्डरचे मोदक कसे वाटत आहेत सांगायला विसरू नका. इथे मी ओल्या फडक्याखाली ते मोदक करून ठेवत गेले. तर इथे माझ्याकडे अनायसे केळीचं पानही होतंच आणि दुसरी गोष्ट थोडं जास्त वेळ लागल्यामुळे मोदक करायला मी ते पाण्यातनं काढून घेते, नाही तर त्याला चीर जाणार. ते इथे आपले मोदक तयार झालेले आहेत. कसे वाटले सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया उद्याच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.